कैसे हो रामलाल हा शोलेतला डायलॉग आठवतो संजीव कुमारच्या आवाजातला. ठाकूर बलदेव सिंग रामगड रेल्वे स्टेशनवर उतरतो तेव्हा त्याचा घोडा घेऊन वाट बघत समोर उभे असलेल्या त्या रामलालला हा प्रश्न विचारतो, कैसे हो रामलाल. मिमिक्री मला जमत नाही पण प्रयत्न केला, कैसे हो रामलाल. खरं तर चांगला धष्टपुष्ट रामलाल समोर दिसत असताना असा सवाल खरं तर बिनकामाचाच होता, पण तरीही ठाकूर रामलालला विचारतोच की कैसे हो रामलाल. परवा असाच आपल्या महाराष्ट्रातला एक रामलाल त्यांच्या ठाकूरच्या अम्मीजान नावाच्या कोठीवर गेला, बंगलीवर. तेव्हा तिथला दोन्ही हात शालीखाली लपवलेला ठाकूर याही रामलालला विचारतो की कैसे हो राजाराम के लाल, रामलाल, आय मीन रामलाल, कैसे हो रामलाल. आता हा राजाराम का लाल कोण हे तुम्ही ओळखलंच असेल नाही का. ओळखलं असं गृहीत धरून आपण आजच्या विवेचनाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहात आकार डिझाइन. शोले सिनेमाच्या कथानकातल्या पात्ररचना जर नीट अभ्यासलं ना तुम्ही तर आपल्या लक्षात येतं की यात सर्वाधिक दुःखी असं जर कुठलं पात्र असेल तर ते आपलं घरदार सारं कुटुंब गमावलेलं ठाकूर बलदेव सिंग, किंवा लग्नाला 6 महिनेही उलटले नसताना जिचा नवरा गब्बरच्या गोळीला बळी पडलाय. नवरा तर गेलाच, बाकी भरलेलं घरही उजाडलं, अशी अभागी छोटी भाऊ. कोण सर्वाधिक दुःखी वाटतं? मला खात्री आहे माझ्यासारखाच तुम्हीसुद्धा शोले बऱ्याचदा पाहिलेला असेल. काय सांगतं तुमचं ऑब्झर्वेशन? तर मित्र, रामलाल हेच ते पात्र आहे जे शोलेत सतत आपल्या खांद्यावरचा गमछा आपल्या डोळ्याला लावत असतं. पदोपदी हगलं मुतलं या रामलालचा कंठ दाटून येत असतो, डोळे भरून येत असतात. हा रामलालच सर्वात दुःखी असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातला रामलाल मात्र स्वतः रडत नाही. तो कधी याला चिमटा काढ, कधी त्याला चिमटा काढ, कधी त्याला डिवच, कधी ह्याला डिवच, हेच उद्योग करत असतो. त्यात या रामलालच्या हाती सामना नावाचं वर्तमानपत्र आहे म्हटल्यावर काय विचारता सोय नसते. तर मित्र, उपहास, उपमा, उत्प्रेक्षांचे खेळ पुरे. सरळ मुद्द्यावर येतो. कालचा सामनाचा अग्रलेख. खरं तर एक काळ असाही होता जेव्हा सामनाला आणि त्यातल्या अग्रलेखांना कोणी गांभीर्यानं घेत नव्हतं, पण मराठीतल्या आईतखाऊ मेनस्ट्रीम मीडियाला बातम्यांचा दुष्काळ भेडसावू लागला. ब्रेकिंग न्यूज मिळेनाशा झाल्या. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे दिवस गेले आणि प्रवक्त्यांचा बोचा ओंगण्याचे दिवस आले. तेव्हापासूनच सामनात छापून येणारा अग्रलेख, जो कधी फडणवीसांवर टीका करणारा तर कधी मोदींवर, कधी महाराष्ट्रातल्या सरकारची उणीधुणी काढणारा तर कधी केंद्राला शहाणपणा शिकवणारा, असा हा अग्रलेख. यातली भाषा ठाकरिया लेबलखाली खपवत यथेच्छ शिवीगाळ करत संपादक आपलं फ्रस्ट्रेशन बाहेर काढतच. हाच तो अग्रलेख. याच दुःखी कष्टी रामलालच्या रडगाण्यातून मीडियाला आपला मालमसाला सापडायचा. सगळ्याच चॅनल्सवरून सामनाच्या अग्रलेखातली टीका, सच्चाई किंवा रोकटोकमधलं दुखणं यावर तासभर कार्यक्रम चॅनल्सवर बनवले जाऊ लागले. जेव्हा मीडिया डिबेट व्हायच्या तेव्हा याच चिवडलेल्या कचऱ्यावर तावातावानं चर्चा झडत असायची. कालही आपल्या अग्रलेखातून संपादकांनी यथेच्छ गरळ ओकलेली आहे. झालंय काय, मागच्या आठवड्यात याच संपादकाला आपल्या राजकीय गुरूंचा प्रचंड राग आला होता. कारण या महाशयांनी जन्माला घातलेल्या महाविकास आघाडीच्या पोपटाचा टेटवा दाबून त्याचा जीव घ्यायला निघालेले काका पुतणे बघितले आणि बिथरले. ते गुरु असला तर काय झालं, तुमचा फॅमिली मेलोड्रामा, ती लेक चालली सासरला वगैरे जे काय ते तुमच्या घरी करा की हो. बना बनाया खेल क्यों बिघाड रहे. अशा आविर्भावात संपादक तिरमिरले होते. त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जे काही चाललंय त्यावर भाष्य करताना आपली वैफल्यग्रस्तता बाहेर काढली. नाही म्हणता पवारांनाही त्यांनी सुनावलं की तुमचं कुटुंब मोठं आहे, मान्य आहे, कुटुंबातल्या गोष्टी कुटुंबापुरत्या मर्यादित ठेवा. त्याचा राज्याच्या राजकारणावर, देशातल्या विरोधी पक्षाच्या ऐक्यावर परिणाम होतो हे बरं नव्हतं. तर बोलून चालून पवार असते, दोन्ही थोरले धाकले. तर मागे तडक भडक अजितदादांनी झापलं होतं, अगदी जाहीरपणे झापलं होतं राऊतांनी. तुम्ही कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहात आणि कुठल्या पक्षाबद्दल बोलताय याचं भान बाळगा. आमच्या अंतर्गत भानगडीत उगाच लक्ष घालू नका. आता यावेळेस शरद पवारांनी राऊतांना जाहीर इशारा वगैरे दिलेला नसला तरी खाजगीत मात्र सोलपटलं असं ऐकिवात आहे. लागलीच संपादकांचं वात कुकुट यंत्र जे असतं ना, ते वाऱ्याची दिशा बघून पलटलं, चक्क पलटी मारली. तुम्ही पाहिलंय, वाचलंय. ज्यांच्यावर टीका केली त्याच पवारांवर दुसऱ्या दिवशी स्तुतीसुमनं उधळावी लागली. पवार हे आमचे नेते आहेत, ज्येष्ठ आहेत, पवार इंडिया आघाडीचे आधारस्तंभ वगैरे आहेत. काय म्हणावं या रामलालला. आता इकडे आड आणि तिकडे वीर.
आपसातल्या कुचाळक्या करून झाल्यावर ते काल पुन्हा इमाने इतबारे भारतीय जनता पक्षावर घसरले. यावेळेस त्यांनी टार्गेट केलंय देवेंद्र फडणवीसांना. माणूस ज्या विषयात पारंगत असतो त्या विषयातल्या उपमा तो टीका करताना किंवा भांडताना देतो, म्हणजे तसा ते शब्द येतात. काल सामनाचा अग्रलेख हे संपादकांनी लिहिलेलं टीकात्मक लेखन कमी आणि आंटीच्या देशी दारूचा गुत्ताच जास्त वाटत होता. आंटीचा अड्डाच जास्त वाटत होता. ऐका, झोपलेल्यांना जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन पडलेल्यांना जागा कसं करायचं हा प्रश्न नेहमीच असतो. महाराष्ट्रात सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत. एक आपले मुख्यमंत्री ते सहसा झोपत नाहीत, दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो, बोलल्याप्रमाणे तसे झालेही, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच असं फडणवीस यांनी पुन्हा 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 सांगितलेलं आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे. गेल्या वर्षभरात त्यांचे हे पुन्हा पुन्हा प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की जनतेच्या शब्दकोशातून पुन्हा हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना उप म्हणून पुन्हा पाठवले. आज हे उप एका अननुभवी बेईमान भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करत आहेत. मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेईमानी केली म्हणून मध्येच लटकलो, पण तरीही आलो. या त्यांच्या बोलण्यात इमानदारीचा जोश नाही. आता 2019 साली बेईमानी कोणी केली हे महाराष्ट्र जाणतो. खरं बोललात रावसाहेब तुम्ही, असं तुम्ही म्हणताय. खरं आहे संपादक महोदय, हा महाराष्ट्र हे जाणून आहे की बेईमानी कोणी केली. महाराष्ट्रानं शिवसेना भाजपा युतीला कौल दिला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जवळजवळ संपवतच आणलं होतं. एवढं पाशवी बहुमत तुमच्या दोन पक्षांकडे होतं, मग तरीही महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी कोणी केली ही अवदसा कोणाला सुचली? हाच अर्धग्लानीतला देवेंद्र फडणवीस युती तुटू नये, संवाद सुरू व्हावा यासाठी सतत मातृश्रीचा नंबर डायल करत होता. एका दिवसात 19 वेळा उद्धवजींच्या फोनवर फडणवीसांनी जे फोन लावले ते न उचलणारे कोणत्या नशेच्या ग्लानीत होते? देशीच्या की इटालियन विदेशीच्या? भाजपसोबत चर्चा म्हणजे फार फार तर उपमुख्यमंत्रीपद हाताला लागेल, पण इटालियनसोबत गेलो, करामती काकांच्या कडेवर बसलो तर थेट मुख्यमंत्रीच बनता येईल. ही सत्तेची नशा कुठल्या मदिरेची होती? फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन, आणि ते पुन्हा आले, पण नुसतेच आले नाहीत तर सोबत तुमच्या पक्षाला भगदाड पाडून आले. आता हे जे रामलालवालं दुखणं आहे ना, त्यामुळे संपादक प्रचंड अस्वस्थ दिसत आहे. आधी शालीमागे हात दडवलेला ठाकूरचा दट्ट्या पडला म्हणून बारामतीच्या गब्बरवर तोंडसूक घेतलं, तर गब्बर हा शेवटी गब्बरच. पक्ष फुटला म्हणून काय झालं? पुतण्या गेला म्हणून काय झालं? गब्बरला जो डिवसायची हिंमत करेल तो झापला जाणारच. टेबल टेनिसचा बॉल असतो ना, तसा इथून तिथून टोलवल्यानंतर रामलाल आपलं सगळं फ्रस्ट्रेशन काढायला गेला थेट अंटीच्या गुत्त्यावर, आणि तिथेच हा कालचा अग्रलेख खरडलाय. देशीच्या नशीब. शेवटच्या परिच्छेदात एक मस्त वाक्य घुसडलंय बघा. देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण उप झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि ते अहंकाराचे महामेरू बनले. मुख्यचा उप झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केलं. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा अर्धग्लानी अवस्थेत वावरत असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसतं. उपची नशा ही देशी बनावटीची आहे. कधी काळी मुख्य असणाऱ्याने आज अशी देशी स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहे. फडणवीस सांभाळायची गरज तर तुम्हाला आहे. खरी वैफल्यग्रस्तता तर संपादकांना आणि त्यांच्या मालकांना आली. राज्यातली सत्ता गेली, तिकडे देशात मोदी विरोधाचा चेहरा बनण्याच्या सगळ्या आशा धुसर झाल्यात. कारण त्या I.N.D. वाल्या त्या आघाडीचंही काही खरं दिसे ना. हे तिकडे गेले होते थोरल्या पवारांच्या भरोशावर, पण त्यांनीच आता काखावर केलं. अलीकडे त्यांच्या बगला रिकाम्या असतात. पूर्वी त्यात एक तरी फाईल दाबलेली असायची. या सगळ्यांमधून जे वैफल्य राऊत आणि बंगलीवरच्या मियांना आलंय ना, त्याच्या अर्धग्लानीतून त्यात देशी बनावटीच्या नशेत प्रसवलेला हा अग्रलेख आहे. ज्यांनी वाचलाय त्यांचं मनोरंजन झालंय, नाही वाचला त्यांनी हा व्हिडिओ जरी पाहिला तरी पुरे. कारण या अग्रलेखाचं एक प्रकारे रसग्रहण केलंय आपण बोलता बोलता. तर मित्र, काल दिवसभर आपल्या मीडियानं उगाच बोबाटा केलेल्या सामनातल्या अग्रलेखाचं हे सार होतं. प्यायची तर विदेशी प्या, त्यातही इटालियन ब्रँडची प्या. देशी पिऊ नका. भांग तर अजिबातच नको, ती मध्यान्नीला चढते.
देशी माल हा तसा कमी दर्जेदार असतो, त्यामुळे त्याची नशा ही अर्धग्लानीसारखी असते. कमाल आहे ना. दारू, मदिरा, सुरा अशा अनेक नावाच्या या सोमरसाचं वर्णन राजकीय अग्रलेखात बेमालूम सरमिसळ करत सादर करणं यालाच म्हणतात खरा दर्दी. पेताड वगैरे नाही म्हणत मी, बेवडा नाही म्हणत, दर्दी म्हणतो. जो पिता है वही जानता है, समजने वाले को इशारा काफी. चला, अग्रलेखाच्या रसग्रहणानं मलाही ग्लानी यायची. ते बेवड्याच्या बाजूला बसल्यावर त्या वासानं कशी ग्लानी येते तसं व्हायला लागले. ग्लानी पण नाही, अर्धग्लानी. आता ही अर्धग्लानी यायच्या आधी थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या. आणि रविवार आहे, थोडी कमी घ्या. नाही, आता तर श्रावण सुरू झाला नाही का. बरं, पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.